क्रेडिट कार्ड वापरणाऱ्या व्यक्तीचा अचानक जर मृत्यू झाला तर त्याच्या डोक्यावरचं लाखांचं कर्ज कोणाला भरावं लागतं? त्याच्या हतबल कुटुंबाला की बँकेला? आजच्या काळात आपल्यापैकी जवळपास प्रत्येक व्यक्तीकडे क्रेडिट कार्ड आहे. शॉपिंग, हॉटेलिंग, एमर्जन्सी आणि मेडिकल खर्चासाठी आपण क्रेडिट कार्डचा सरसर वापर करतो. बँक आपल्याला 50,000 ते 1 लाख किंवा त्याहून अधिक लिमिट देते आणि आपण ते हव्या त्या गोष्टींवरती खर्च करतो. पण तुम्ही कधी विचार केलाय का की जर एखादा क्रेडिट कार्ड धारक अचानक या जगातून निघून गेला तर त्याच्या कार्डवर राहिलेली थकबाकी किंवा लाखो रुपयांचं कर्ज कोणाला भरावं लागतं? बँक ही रक्कम त्याच्या कुटुंबाकडून वसूल करते का की मृत व्यक्तीसोबत ते कर्ज हे कायमचं संपून जातं? आज या व्हिडिओमध्ये आपण रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि भारतीय कायद्याच्या नियमांनुसार या विषयाची सविस्तर माहिती सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. ही गोष्ट समजून घेण्यासाठी आपल्याला सर्वात आधी कर्जाचे 2 मुख्य प्रकार समजून घ्यावे लागतील. पहिलं असतं ते सिक्युअर्ड लोन म्हणजे सुरक्षित कर्ज, जे की होम लोन, कार लोन किंवा गोल्ड लोन. या कर्जामध्ये बँकेकडे तुमची कोणती ना कोणती मालमत्ता गहाण असते. जर कर्जदाराचा मृत्यू झाला तर बँक ती गहाण ठेवलेली मालमत्ता किंवा घर विकून आपलं कर्ज वसूल करू शकते. पण दुसरं असतं अनसिक्युअर्ड लोन म्हणजेच असुरक्षित कर्ज. क्रेडिट कार्ड आणि पर्सनल लोन ही या अनसिक्युअर्ड कॅटेगरीमध्ये येतात. याचा अर्थ असा की क्रेडिट कार्ड देताना बँक तुमच्याकडून कोणतीही मालमत्ता गहाण ठेवून घेत नाही. त्यामुळे क्रेडिट कार्डच्या थकबाकीबाबतचे नियम इतर कर्जांपेक्षा पूर्णपणे वेगळे असतात. लोकांमध्ये असा एक मोठा गैरसमज असतो की मृत व्यक्तीच्या मागे त्याच्या नॉमिनीला किंवा कायदेशीर वारसाला क्रेडिट कार्डचे सर्व बिल आपल्या खिशातून भरावं लागतं. परंतु कायदा तसं सांगत नाही. भारतीय कायदेशीर नियमांनुसार मृत व्यक्तीचा कर्जाची भरपाई करण्याची वैयक्तिक जबाबदारी त्याच्या कुटुंबावर किंवा वारसांवर नसतेच. याचा अर्थ बँक मृत व्यक्तीच्या मुलांच्या, पत्नीच्या किंवा आई वडिलांच्या स्वतःच्या बँक खात्यातून किंवा त्यांच्या स्वतःच्या कमाईतून पैसे वसूल करू शकत नाही. मग प्रश्न असा पडतो की जर कुटुंबाकडून पैसे वसूल करता येत नाही तर बँक हे पैसे वसूल कुठून करते? याचं उत्तर आहे मृत व्यक्तीच्या स्वतःची मालमत्ता. जर मृत व्यक्तीच्या नावावर कोणतीही वैयक्तिक मालमत्ता असेल, उदाहरणार्थ बँक बॅलन्स, फिक्स डिपॉझिट, शेअर, जमीन किंवा घर, तर बँक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्या मालमत्तेतून क्रेडिट कार्डची थकबाकी वसूल करू शकते. कायदेशीर वारसांना केवळ तितकीच रक्कम भरावी लागते जितकी मालमत्ता त्यांना मृत व्यक्तीकडून वारसा हक्काने मिळाली आहे. जर मृत व्यक्तीने त्यांच्या मागे 1 लाखाची मालमत्ता सोडली असेल तर क्रेडिट कार्डचे बिल 2 लाख असेल तर वारसांना फक्त 1 लाख रुपयापर्यंतच कर्ज फेडावं लागतं. उरलेले 1 लाख रुपये बँक स्वतःच्या खिशातून नुकसान सहन करेल. आणि जर मृत व्यक्तीच्या नावावर कोणतीही मालमत्ता नसेल तर बँक 1 रुपयाचीही वसुली कुटुंबाकडे करू शकत नाही. परंतु यात काही महत्त्वाचे अपवाद आहेत जे प्रत्येकाने लक्षात ठेवले पाहिजेत. जर तुम्ही क्रेडिट कार्ड मध्ये जॉईंट कार्ड होल्डर किंवा को ॲप्लॅन्टिक असाल तर परिस्थिती बदलते. अनेकदा पती पत्नी किंवा व्यावसायिक भागीदार एकत्र मिळून क्रेडिट कार्ड घेतात. अशा वेळी जर एका धारकाचा मृत्यू झाला तर उरलेली संपूर्ण थकबाकी भरण्याची मुख्य जबाबदारी दुसऱ्या हयात असलेल्या कार्ड धारकाची असते. तसेच जर मुख्य कार्ड धारकाच्या मृत्यूनंतर त्याचा फायदा घेऊन दुसरं कुणी ऍड ऑन कार्डवरून त्याच्या मृत्यूनंतरही पैसे खर्च केले तर ती रक्कम त्या वापरणाऱ्या व्यक्तीलाच भरावी लागते. जर दुर्दैवाने तुमच्या कुटुंबात अशी घटना घडली तर अशा प्रसंगी कुटुंबाने काय पावले उचलली पाहिजेत? सर्वात आधी मुख्य कार्ड धारकाचा मृत्यू झाल्यावर लवकरात लवकर बँकेला या घटनेची अधिकृत माहिती दिली पाहिजे. बँकेला मृत व्यक्तीचे मृत प्रमाणपत्र आणि ओळखपत्र सादर करावे. माहिती मिळताच बँक ते क्रेडिट कार्ड तात्काळ ब्लॉक किंवा फ्रीज करते, जेणेकरून त्या कार्डचा कोणताही गैरवापर होऊ नये किंवा त्यावर व्याज आणि पेनल्टी चार्जेस वाढत राहू नये. अनेकदा बँक माहिती न मिळाल्यामुळे दर महिन्याला थकीत रकमेवर अवाढव्य व्याज लावत राहते. त्यामुळे बँकेला लवकरात लवकर सूचित करणे अत्यंत आवश्यक असते. बँकेला माहिती दिल्यानंतर आणखीन एक महत्त्वाची गोष्ट तपासावी, ती म्हणजे क्रेडिट शील्ड आणि क्रेडिट कार्ड इन्शुरन्स. आजकाल अनेक बँक क्रेडिट कार्ड देताना सोबत इन्शुरन्स किंवा विमा संरक्षण देतात. जर कार्ड धारकाने हा विमा घेतला असेल किंवा कार्ड सोबत तो इनबिल्ट असेल तर त्याच्या अकाली मृत्यूनंतर विम्याची कंपनी ती सर्व थकीत रक्कम बँकेला थेट अदा करते. यामुळे मृत व्यक्तीच्या कुटुंबावर किंवा त्याच्या मालमत्तेवर कोणताही आर्थिक भार पडत नाही.
म्हणूनच कुटुंबातील सदस्यांनी बँकेकडे चौकशी करताना कार्डवर अशा कोणत्याही विमा उपलब्ध आहे का याची आवर्जून खात्री करून घेतली पाहिजे. अनेकदा असं दिसून येतं की क्रेडिट कार्डची थकबाकी वसूल करण्यासाठी बँक रिझर्व्ह एजंट मृत व्यक्तीच्या कुटुंबाला फोन करून किंवा घरी येऊन त्रास देतात, धमक्या देतात किंवा भावनिक ब्लॅकमेल करतात. पण रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मार्गदर्शन तत्वानुसार रिझर्व्ह एजंट्सना मृत व्यक्तीच्या कुटुंबांना त्रास देण्याचा किंवा त्यांच्यावर दबाव टाकण्याचा कोणताही अधिकार नाही. जर मृत व्यक्तीच्या मागे कोणतीही संपत्ती नसेल किंवा तो कर्ज फेडण्यास असमर्थ ठरला असेल तर बँक त्या कर्जाला NMP किंवा राईट ऑफ म्हणजेच बुडीत कर्ज घोषित करते. रिकव्हरी एजंटचा गैरप्रकार आढळल्यास तुम्ही थेट बँकेकडे किंवा RBIच्या ओम्बड्समॅनकडे तक्रार नोंदवू शकता. या संपूर्ण विषयावरून आपल्याला एक अतिशय महत्त्वाची गोष्ट शिकायला मिळते, ती म्हणजे आर्थिक नियोजन आणि पारदर्शकता. आज आपल्या कुटुंबाला आपल्या सर्व आर्थिक गोष्टींची कल्पना देऊन ठेवली पाहिजे. आपल्याकडे कोणती क्रेडिट कार्ड्स आहेत, कोणती कर्ज आहेत आणि कोणत्या कार्डवर विमा आहे याची माहिती कुटुंबातील विश्वासू सदस्याला नक्की असावी. तसेच क्रेडिट कार्डचा वापर नेहमी आपल्या सक्षमतेनुसार करावा आणि अनावश्यक थकबाकी ठेवणे टाळावे, जेणेकरून आपल्या अनुपस्थित आपल्या कुटुंबाला कोणत्याही कायदेशीर किंवा आर्थिक अडचणींचा सामना करावा लागणार नाही. तर मित्रांनो, आता तुम्हाला स्पष्टपणे समजलं असेल की क्रेडिट कार्ड धारकाचा मृत्यू झाल्यावर थकबाकी कोण भरतं आणि कायदेशीर नियम काय सांगतात. ही माहिती केवळ तुमच्यासाठीच नाही तर तुमच्या मित्र परिवारासाठी खूप महत्त्वाची आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत, तुमच्या कुटुंबांना आणि जवळच्या माणसांना नक्की शेअर करा आणि आमच्या सॉर्ट आउट चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.